राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधून दोन महत्त्वाच्या बातम्या कांद्यासंदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एक बातमी आहे ती म्हणजेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, आणि दुसरी बातमी आहे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव हे पूर्ववत चालू होणार आहेत. तर मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेऊया. सुरुवातीला पाहूयात अवकाळी पावसासंदर्भातील बातमी. मित्रांनो, येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात काल अवकाळी पावसाचा फटका हा बसलेला आहे. येवला तालुक्यातील नगरसूल, राजापूर, आडगाव, चोथवा, नेहारखेडे, रेंडाळे, देवळाणे आदी परिसरात शनिवारी वादळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने कांदा, मिरची, टोमॅटो आदी पिकासह कांदा चाळी, सेडनेट आणि सोलर यंत्रणेचेही मोठे नुकसान झाले आहे. राजापूर परिसरात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतातील उभे पिके आडवी झाली, तर काढून ठेवलेला कांदाही भिजला, ज्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. नेहारखेडे येथील शेतकरी श्रीराम तुकाराम देवरे व उमेश देवरे यांच्या शेतातील पिकावरील आच्छादने वादळामुळे उडून गेली. शेडची पत्रे उडाले. आडगाव येथील शेतकरी विठ्ठल खोकले यांचे शेडनेट कोसळून 5 लाख रुपयाचे नुकसान झाले. अमित खोकले यांच्या सोलर पॅनलचे 2 लाख रुपयाचे नुकसान झाले असून भाऊसाहेब खोकले यांच्या सोलर यंत्रणाला फटका बसलेला आहे. देवळाने, बोगटे आणि निमगाव मड परिसरात वादळाचा सर्वाधिक प्रभाव जाणवला. देवळाण्यातील शेतकरी गोरख पर्वत काळे यांच्या 2 कांदा चाळी कोसळल्या. त्यामधील शेकडो क्विंटल कांदा उघड्यावर पडून भिजल्याने तो खराब होण्याची भीती निर्माण झालेली आहे. तर मित्रांनो, दुसरी बातमी पाहूयात. लासलगाव येथून इंधन तुटवड्याच्या परिणामामुळे लासलगाव बाजार समितीत सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलाव बंद राहणार होते. मात्र इंधन पुरवठा सुरळीत होत असल्यामुळे सोमवारपासून राहणारा बंद व्यापारी असोसिएशनने मागे घेतला असून आता कांदा आणि धान्य लिलाव सुरळीत होणार आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण राज्यामध्ये इंधन तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी बाजार समितीमधून कांदा आणि धान्य इतरत्र पाठवण्यासाठी गाड्या उपलब्ध होत नसल्यामुळे लासलगाव व्यापारी असोसिएशनने यांनी बाजार समितीला पत्र देत सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे कळवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र आता जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा होऊ लागल्यामुळे शनिवारी व्यापारी असोसिएशनने बाजार समिती सभापती यांना पत्र पाठवत कांदा आणि धान्य लिलावामध्ये सोमवारपासून सहभागी होणार असल्याचे कळवले आहे. दरम्यान कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत असल्याने आणि त्यातच इंधन पुरवठ्यामुळे बाजार व समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता सोमवारपासून कांदा लिलाव पूर्ववत होणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.